आज आपण आहोत विठ्ठलवाडी डेपोमध्ये. नमस्कार सर्वांना. आज विठ्ठलवाडी डेपोमध्ये वृक्षारोपण करायचं आहे आणि या वृक्षारोपणासाठी खास पतंजली योग समिती कल्याण विभाग, भारत स्वच्छता अभियान, पुन्हा या ठिकाणी ओमजी विठ्ठलवाडी डेपोमध्ये आहोत आपण. पतंजली योग समिती कल्याण विभाग, पुन्हा विठ्ठलवाडी डेपोतील सर्व सहकारी. आज वृक्षारोपण कार्यक्रम आहे. ओमजी भाईजी, आज काय नियोजन आहे? वृक्षारोपण विठ्ठलवाडी बस डेपोमध्ये या वर्षाचं पहिलं वृक्षारोपण आपण करत आहोत. इथे सुरुवात आहे आणि आता आपले पुढे आचार्यजींचा वाढदिवस भरपूर असं आपल्याला पावसाळी सीझनमध्ये महिलांचा ते आता करत राहू. ओमजी 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 पेरू काय काय झाडे आहेत आपल्याकडे? आहे संतोषजी इसल. ओमजी हो बरोबर. हां हां हां. जुलै महिना आहे, पावसाळा आहे, पाऊस येते. ओमजी ओम ओम. पतंजली योग समिती वृक्षारोपण करतात विठ्ठलवाडी या ठिकाणी. मृत्युंजय शुक्लाजी ओम. आज वृक्षारोपण आई के नाम पे, एक पेड़ भारत माता के नाम पे, एक पेड़ पूर्वजों के नाम पे, अपने एक पेड़ अपने बच्चे के साथ, अपने परिवार के साथ आप अपना लगाइए और लगा के उसको भूल मत जाइए. पेड़ को लगाने के बाद सबसे बड़ी बात है उसका संवर्धन होना चाहिए, पालन पोषण होना चाहिए, समय समय पे खाद दवा पानी देना चाहिए. नहीं तो आज लोग झाड़ लगा के भूल जाते हैं और उसके बाद वो झाड़ बाद में सूख जाते हैं. एक झाड़ को कम से कम 1 साल उसकी देख रेख और परवरिश बहुत ज़रूरी है. राइट. तो आज पतंजलि योग समिति और हम सभी भाई जो मिल के पेड़ लगाते हैं उसकी देख रेख करते हैं. तो इसके लिए आप सब देखभाल का कार्य जरूर कीजिए. हा असेच घेऊन चला, असेच घेऊन चला. चिंच पुन्हा मैं 1-2 कटाउट अपना बनाता हूँ. अपना इसका रिपोर्ट भारत और पतंजलि योग समिति संयुक्त रूप से एक महीना ऐसा रहना चाहिए. क्या करने का है, आधा घंटा भी नहीं लगता. आपल्यासोबत आहेत सतीशजी भाईजी. हे मानसरोवरून आलेले आहेत. मानसरोवर यात्रा त्यांनी केलेली आहे. कैलास मानसरोवर. कैलास मानसरोवर गए थे भाईजी. कहाँ गया फुल मेरा. अरे यार कैलास मानसरोवर जाने के लिए भाग्य और नसीब लगता है. अरे बाप रे. और कल आए और आज पेड़ लगाने के लिए दूसरा पुण्य का काम कर रहे हैं. अभी जिस दिन पहुँचे अभी इसका अनुभव दो. अगले साल हम तैयारी कर रहे हैं. जरूर जरूर. अरे यार कितने दिन का था यात्रा? 20 दिन का टोटल यात्रा है, लेकिन उसमें 3 दिन की परिक्रमा होती है. हाँ. पैदल चलना होता है. और वो 3 दिन कंटिन्यू चलना है. 3 दिन कंटिन्यू. मतलब 4 महीने पैदल चले तो 3 महीने. वो जो है जब पतंजलि योग समिति का जो साधक रहेगा, हाँ. वो तो जीवन भर तपस्या लेके चल ही रहा है. 3 दिन कौन सी बड़ी बात है. आप पतंजलि में आइए, यहाँ बड़े से बड़े चीज को असंभव यहाँ पे सब. डेपोतील मंडळी सुद्धा या ठिकाणी
आहेत. ओके. हम्म. तो बहुत अच्छी बात है. आप लोग जो वहाँ का अनुभव आप शेयर करेंगे तो हम लोग पहले यहाँ सब तुम्ही डेपोमध्ये आहे का? नाही डेपो बाहेर हां हां. आपलं हे डेपोतील साहेब कोणते होते? हां हां हां. राम जाऊन आले नाही आणि हे बाकी कर्मचारी. डिस्प्ले स्कॅन चार्ज हां हां. भारत माता की जय. चांगले कुठलं घेतो का? चिंच घ्यायची राज्यभरात वृक्षारोपण उपक्रम एस टी महामंडळातर्फे 14 जुलै रोजी आपल्या विठ्ठलवाडी डेपोमध्ये हे वृक्षारोपण करत आहोत. आपल्यासोबत आहेत आमदार सुभाताई गणपतशेठ गायकवाड मॅडम आणि पतंजली समिती, एस टी डेपो कर्मचारी आणि स्वच्छ भारत अभियान पुन्हा या ठिकाणी हे वृक्षारोपण झालेलं आहे, चालू आहे. जवळपास 30 ते 35 झाडं या ठिकाणी जागा आहे. आपल्या एस टी महामंडळातर्फे हा वृक्षारोपण या ठिकाणी कार्यक्रम करण्यात येत आहे. पाणी घ्या. विठ्ठलवाडी डेपोचे DM कुंभारसाहेब या ठिकाणी यांचं छान असं त्यांनी उपक्रम आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक झाडाची काळजी हे जे कर्मचारी आहेत ते एक एक झाडाची काळजी स्वतः घेणार आहेत आणि त्या झाडाला पाणी घालण्यापासून मोठे होईपर्यंत ते सगळं ते यांची कर्मचाऱ्यांची का असेल आणि जे आहे सोबत आहेत झाडं लावत आहेत ते सुद्धा या झाडांची निगा राखणार आहे. कुंभारसाहेब आहेत. अजून कोण कोण आहे एस टी डेपोचे? नाव सांगा. गोसावी साहेब. गोसावी साहेब आहेत. अजून नगरसेविका पण आहे आपल्यासोबत आणि पतंजली समितीचे कुठे एक नाही असंच या तुम्ही पण एक झाड़ माँ के नाम. एक झाड़ भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. करो योग. रहो निरोग. करो योग. रहो निरोग. पतंजलि योग समिति ने यहाँ पे झाड़ लगाया है, उसका पालन पोषण देख रेख सारा कार्य हम सब मिलकर करेंगे. इसके लिए कोई भी असुविधा नहीं होने पाएगी. हात हा 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 इथे हा इथेच बोला 2 शब्द बघ आपण तिकडे हे करूया. इथंच घेऊ ना. हा हा. कामगार मित्र हो, आज आपल्या एस टी महामंडळामध्ये सन्माननीय आमचे परिवहन मंत्री Please identify by
प्रतापजी सरनाईक साहेब यांनी 78 वर्धापनानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्यभर 14 जुलै रोजी वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाची संकल्पना त्यांनी केली आणि आज आपल्या या विठ्ठलवाडी आगारामध्ये आपण या वृक्षारोपणाचा समारंभ आणि झाड लावण्याची एक प्रक्रिया आज सन्माननीय आमदार सुलभाताई गायकवाड ज्यांच्या हस्ते या विठ्ठलवाडी आगारात आपण वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. ताई आवर्जून आमच्या या विठ्ठलवाडी आगाराला नेहमीच त्यांचं सहकार्य मुलाचं असतं. ज्यावेळेला आम्ही त्यांना हाक देणार त्यावेळी ते आवर्जून आमच्यासाठी त्यांचा वेळात वेळ काढून आमच्यासाठी येत असतात विठ्ठलवाडी आगारात. आज त्यांनी वृक्षारोपणाचा समारंभ या ठिकाणी झाड लावून केलेला आहे. मी ताईंचा सत्कार आमच्या आगार व्यवस्थापक कुंभार साहेबांना विनंती करतो की त्यांनी ताईंचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. तसंच ॲडव्होकेट कीर्तिताई ढोणे नगरसेवक कल्याण पूर्व हे सुद्धा आमच्या आगाराला आमच्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यांचासुद्धा सत्कार मी आमच्या ATS साहेब गोसावी साहेब हे करतील असं मी त्यांना विनंती करतो शाल श्रीफळ देऊन. कल्याण पूर्वेतील लोकप्रतिनिधींचं सहकार्य आमच्या विठ्ठलवाडी आगाराला भरपूर वर्ष झाले, म्हणजे इथे 20-25 वर्षापासून त्यांचं आहेच आणि त्यांचं प्रेम आमच्या या विठ्ठलवाडी आगाराला आहेत. असे ते आमच्या काही अडीअडचणी असतील त्यासाठी ते नेहमीच आमच्यासाठी धावून येत असतात. गौरी गणपती सण असेल, होळीचा जादा उत्सव असेल, काही डेपोवरती संकट आलं असेल तरी त्यांचं मोलाचं आम्हाला योगदान या ठिकाणी आमचं ते लाभतं आणि ते आमच्यासाठी हजर राहतात. तसेच आमचे पतंजलीचे सुद्धा आमचे सहकारी परमेश्वर जाधवजी, मृत्युंजय शुक्ला आणि त्यांची टीम सगळे या ठिकाणी आमच्या हाकेला हाक देऊन आमच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असतेच. त्यांचासुद्धा सत्कार मी आमचे सतीशजी मोरावेकर साहेब मुळावेकर साहेब या ठिकाणी आहेत. साहेब ते सुद्धा आमच्यासाठी हजर असतात. त्यांचासुद्धा शाल श्रीफळ देऊन मी आमचे कुंभार साहेबांना विनंती करतो की त्यांनी शाल श्रीफळ देऊन त्यांच्या पूर्ण टीमचा त्यांनी पतंजली टीमचं प्रतिनिधित्व भाई 2 दिन पहले कैलाश मानसरोवर यात्रा करके पूरी करके करे योग, रहे निरोग, करे योग, रहे निरोग. तसंच आमच्या राणे जगवा इतर आमचे कार्यकर्ते आमचे श्रीरामनगरचे योगेश दादा म्हात्रे हे सुद्धा आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जेवढे आमचे कल्याण पूर्वेतील आणि बाकी सहकारी असतील आमचे किंवा प्रवासी संघटनेचे कोणी सदस्य असतील त्यांचंसुद्धा मी या विठ्ठलवाडी आगारातर्फे त्यांचं स्वागत करतो. सर्वांचं मी या ठिकाणी विठ्ठलवाडी आगाराकडून पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजचा कार्यक्रम वहिनी 2 शब्द वृक्षारोपणसाठी. आज इथे आपले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने यांच्या संकल्पने आज आपला 78वा वर्धापन दिन आहे आणि त्यानिमित्ताने त्यांनी झाडं लावा झाडे जगवा हा उद्देश दिलेला आहे. तर आपल्या सर्व या डेपोतील कर्मचारी तसेच आपले स्वच्छता अभियानचे तसेच योगाचे आपल्याला इथे मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यांच्या हातून इथे आज आपण वृक्षारोपण केलेलं आहे. तसेच आपले डेपोतील सर्व जे कर्मचारी सगळ्यांचे नावं नाही पण सगळ्या कर्मचाऱ्यांचा खूप सहयोग असतो आणि इथून ज्या आपल्या नेहमी असतात तिथे बाहेर असू दे किंवा तिथे त्यांची जी काळजी प्रत्येक ह्यांची आपले जे बसमध्ये जे आपले प्रवासी असतात त्यांची काळजी घेत असतात आणि असे हे आपले
सर्वात मोठा हा डेपो आहे आणि या डेपोसाठी नेहमी माझे प्रयत्न राहतील की याची आपल्याला व्यवस्थित जे आहे मी नेहमी प्रताप नाईक साहेबांना भेटत असते आणि नेहमी त्यांना कल्पना देत असते की माझ्या इथला जो बस डेपो आहे तो तुम्ही मला व्यवस्थित करून द्या. बरोबर. आताही अधिवेशन चालू होतं मी भेटले त्यांना तर मला